नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET पेपर 1 2013 यामधील परिसर अभ्यास हा भाग अभ्यासणार आहोत. या भागामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आले होते ह्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. पहा, याचा उपयोग तुम्हाला येत्या TETमध्ये नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा कसून अभ्यास करणे फार गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ते बुक्समध्ये शोधून त्या धर्तीवर तुम्ही आणखीन क्वेश्चन शोधून वाचायचे आहेत. तर पहा, इथं काय म्हटलेलं आहे की जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णांच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील. आणि याचं उत्तर आहे डाळी, पालेभाज्या, दूध. तर यामध्ये ब जीवनसत्व असतं, आणि या ब जीवनसत्वाच्या अभावी जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे होत असते. त्यामुळे याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, डाळी व पालेभाज्या, दूध. याबरोबरच आणखीन कशातून ब जीवनसत्व मिळते तर कवचधारी फळे आणि म्हणजे कुठली, काजू, बदाम इत्यादी, तसेच दूध, मांस, मासे, अंडी यातून सुद्धा ब जीवनसत्व मिळत असते. म्हणजे बी कॉम्प्लेक्स बघा आहेत, त्याच्यामध्ये एकूण 8 जीवनसत्वांचा समावेश आहे. B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 अशा प्रकारे ह्या मी सांगितल्या सर्व पदार्थातून ते मिळत असतात. त्यानंतर पहिला जो पर्याय आहे तो आपण पाहूया. आवळा, लिंबू, संत्री, मोड आलेली कडधान्ये. तर हे काय आहेत, सी जीवनसत्व देणारी काय आहे ती हे आहे जीवनसत्व देणारे पदार्थ आहेत. आणि ह्या सी म्हणजे विटॅमिन सी म्हणजेच काय तर जीवनसत्व क याच्या अभावी कोणता रोग होतो तर स्कर्वी रोग कोणता तर हिरड्या सुजून त्यातून रक्त येते किंवा पंडुरोग होतो, अशक्तपणा येतो. तर या रोगांमध्ये डॉक्टर जीवनसत्व क घेण्याचा सल्ला देतात. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक बीमध्ये दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल हे कशासाठी आहे तर हे विटॅमिन डीचे काय आहेत, विटॅमिन डी देणारे स्रोत आहेत. आणि याच्या अभावी मूळदूस हा रोग होत असतो. मूळदूस रोग म्हणजे अस्थिविकृती, लहान मुलांमधील अस्थिविकृती म्हणजे हाडे काळतात, ठिसूळ होतात ड जीवनसत्वाअभावी. किंवा अस्थिमृदुता म्हणजे प्रौढामधील हाडे मृदू होणे, याला काय म्हणतात अस्थिमृदुता. तर हे डी जीवनसत्वाच्या अभावी होत असते. त्यासाठी हे सर्व पदार्थ घेतले पाहिजेत. त्यानंतर पहा पर्याय क्रमांक 4मध्ये पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध हे सगळे अ जीवनसत्वाचे स्रोत आहेत. आणि तर याच्या अभावी कोणता रोग होतो तो रातआंधळेपणा किंवा मंद प्रकाशात दृष्टी कमी येते. बघा, रातआंधळेपण म्हणजे रात्री काही दिसत नाही माणसाला. तसेच झिरोप्थॅल्मिया म्हणजे काय डोळे शुष्क होणे, कोरडे होणे हा आजार जीवनसत्व अभावी होत असतो. अशा प्रकारे आपण 4 पर्यायांचे काय घेतलेलं आहे आता स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आणि ह्याची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इयत्ता 5वीपासून 10वीची पूर्ण पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे पॉईंट कवर होतील. तर कोणताही प्रश्न हा पाठ्यपुस्तकाबाहेरील नव्हता. अभ्यासक्रमातीलच पुस्तके अभ्यासून प्रश्नपत्रिका तयार केलेल्या होत्या, ज्याने इयत्ता चौथीपासून म्हणजेच कुठला शिवाजी महाराजांचं इतिहासाचं जे पुस्तक आहे तिथूनपासून तुम्ही ते 10वीपर्यंतची संपूर्ण परिसर अभ्यासाची विज्ञानाची पुस्तके वाचली पाहिजे, जेणेकरून हे तुमचा काय होईल, हा भाग कवर होईल आणि तुम्हाला मार्क सहज मिळतील. तर पहा नेक्स्ट, खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता. तर हत्तीचे वय 70 ते 90 असते. शहामृग 50 वर्ष जगतो. म्हणजे दुसरा उतरत्या क्रमाने लावल्यानंतर पहिल्यांदा हत्ती येणार, हत्तीनंतर शहामृग येणार. मग पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर राहील. का पर्याय क्रमांक उतरत्या क्रमाने 3ऱ्या नंबरला येणार आहे कुत्रा आणि शेवटच्या क्रमाला येणार आहे घरमाशी. आता सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात तर सोनकिडे कीटक नियंत्रणासाठी उपयोगी पडतात. पर्याय क्रमांक 4. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात तर मानवाचे 20 दात पडून नव्याने येतात, जे दुधाचे दात म्हणून ओळखले जातात. त्यानंतर एकूण मानवाला 32 दात येतात. कायमस्वरूपी 32 दात मानवाला येतात. त्यामध्ये म्हणजे कृतकदंत म्हणजे कुठले बटाशीचे दात हे
संख्या 8 असते. त्याचे शास्त्रीय नाव इन्सिसर्स असते. सुळे म्हणजे कॅनिन 4 असतात. उपदाडा 8 असतात. प्रीमोलार्स म्हणतात त्याला. आणि दाडा म्हणजे मोलर्स 12 असतात. तर ह्या पटाशीच्या दाताने काय करतो आपण, त्याला सुळे म्हणतो. पहा, ते अन्नाचे तुकडे करणे, काय पटाशीचे दात असतात. आणि नंतर काय सुळेने काय होते, कट आणि श्रवण. उपदाडा अशा म्हणजे 8 पटाशीचे दात, 4 सुळे, 8 उपदाडा आणि एकूण ह्या मोलार्स म्हणजे दाडा, असे सगळं मिळून ते काय असतात, 32 आपले हे दात होत असतात. वयाच्या 7 वर्षानंतर दुधाचे दात पडून त्यांची जागा कायमस्वरूपी दात घेतात. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पितळेची म्हणजे जर मानवाला एकूण दात किती म्हटलं कायमस्वरूपी, तर 32 आलं असतं. आता पुढे पाहूया. पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार केली जातात? उत्तर आहे जस्त आणि तांबे या मिश्रणापासून पितळेची भांडी तयार केली जातात. खालीलपैकी योग्य विधान कोणते? सर्वच जीवाणू उपद्रवी असतात. सर्वच जीवाणू उपकारक असतात. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. तर पहा, सर्वच जीवाणू उपद्रवी असतात म्हटले तर इथं सर्व जीवाणू उपद्रवी नसतात. कारण दह्यामध्ये जे जीवाणू असतात ते मानवाला उपयोगी असतात. सर्व जीवाणू उपकारक असतात. सर्व जीवाणू उपकारक नसतात. कारण काही जीवाणूपासून, बॅक्टेरियापासून आजार होत असतात. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. हो, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. आणि पर्याय क्रमांक 4 काय म्हटले बघा, जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. नाही, विषाणू हे जीवाणूपेक्षा खूप लहान असतात. तर याचं हे उत्तर तुम्हाला कुठं मिळेल? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला इयत्ता 8वीचे पुस्तक वाचावे लागणार, कारण त्या अनुषंगाने दुसरा कोणताही प्रश्न आला तर तुम्ही सोडवू शकाल. नेक्स्ट पहा, स्टेनलेस स्टीलचा कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर स्टेनलेस स्टीलला निकेल या पदार्थामुळे चकाकी येते. पर्याय क्रमांक 1. अणूमधील यावरून तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला मिश्रणे सुद्धा वाचायची आहेत. आणि मिश्रणांचे काय गुणधर्म. अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? तर ते फारच कमी असते. पर्याय क्रमांक 2. खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? तर याचं उत्तर तुम्हाला इयत्ता 5वीच्या पुस्तकात मिळणार आहे. आणि ते उत्तर आहे वाळवी. वाळवी हा काय सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट पहा, ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? तर इथं या ठिकाणी पहा, प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज म्हणजेच काय असतो, अणुवस्तुमांक. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे 27. त्यानंतर सौरघटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? आणि पर्याय आहेत अवकाशातील मानवनिर्मित उपक्रम, औषध साठवण्याचे शीतकपाट, वीज तापक आणि स्वयंपाक करणे. तर सर्वच पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. बघा, ई सुद्धा बघा, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप. म्हणजे सर्वच पर्याय योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. सॉरी, तुम्हाला प्रश्न दिसलेला नाही, हे पहा. त्यानंतर जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि तो असतो 7 एप्रिल. यासाठी तुम्हाला दिनविशेष वाचून घ्यावे लागतील. 22 एप्रिल, 28 फेब्रुवारी, 10 जून. 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन. त्यानंतर राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? तर ती नागपूर येथे आहे. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहा, परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. आणि शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात. तर यासुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इयत्ता 6वीच्या सायन्स पुस्तकामध्ये मिळणार आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक असतात. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? तर पहा, पदार्थाचे गुणधर्म हा प्रथम घटक येणार आहे.
त्यानंतर पहा खालीलपैकी आता या प्रश्नाचं उत्तर जे म्हणजे कार्यरत शिक्षक आहे त्यांना लगेच येणार आहे, त्यामुळे कारण त्यांनी हे घटक सर्व शिकवलेले असतात. आता आणि फ्रेशर्सना पाठ्यपुस्तके म्हणजे पाठ्यक्रमातील पुस्तके वाचावी लागतील. या सर्वांचे उत्तर तुम्हाला योग्य येण्यासाठी खालील पर्यायापैकी समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? तर पहा, राजाराम मोहन राय ब्राह्मो समाज योग्य आहे. पंडिता रमाबाई शारदा सदन योग्य आहे. आत्माराम पांडुरंग तरखडकर तर पहा प्रार्थना समाज योग्य आहे. आता हा जो आर्य समाज आहे तो दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आहे, त्यामुळे ईश्वरचंद्र विद्यासागर हे आणि आर्य समाज ही चुकीची जोडी आहे. या ठिकाणी काय हवं होतं? दयानंद सरस्वती, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर राहील. त्यानंतर पहा, प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायापैकी कोण? आणि उत्तर आहे लोकमान्य टिळक. आता इथं गीताई काय लिहिलं? लोकमान्य टिळक यांनी गीताई लिहिलेली नाही आहे, चूक आहे. हे गीता रहस्य हे पुस्तक लिहिलेलं आहे लोकमान्य टिळक यांनी. गीताई कोणी लिहिलेली आहे? विनोबा भावे यांनी गीताई हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर पहा, गीता रहस्य असायला हवे होते. नंतर पहा, इयत्ता 4च्या पुस्तकातील हा प्रश्न आहे जो TETमध्ये आलेला आहे. तर मुरुमदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांनी छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली? तर मुरुमदेवला राजगड आणि खेळणा किल्ल्याला विशाळगड अशी नावे देण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1. तर तुम्हाला इयत्ता 4चे पुस्तक व्यवस्थित अभ्यासायचे आहे. छत्रपती शिवरायांचे ते पुस्तक आहे ते वाचून घ्या. त्याच्यावर तुम्हाला नक्की 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात TETमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे योग्य जोडी कोणती? सेम पुस्तकमध्ये तुम्हाला ह्याचे उत्तर मिळून जाईल इयत्ता 4च्या. तर पहा, याचं उत्तर आहे सचिव आज्ञापत्रे तयार करणे. हे याचे काय आहे? योग्य उत्तर आहे. बाकी तुम्हाला जर लगेच हवं असेल, पुस्तक उपलब्ध नसेल, तर तुम्ही माझ्या चॅनलवरील अष्टप्रधान मंडळ व त्यांची कामे हा शॉर्ट व्हिडिओ सर्च करून तुम्ही तो पाहू शकता. नंतर पहा, मानवी उत्क्रांतीतील ताठखण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता? आणि तो आहे होमो इरेक्टस. होमोसेपियन्सला कोणता मानव म्हणून ओळखले जाते? बुद्धिमान मानव. जर नेक्स्टला विचारले की बुद्धिमान मानव करतं होमोसेपियन्स आणि ताठखण्याचा माणूस होमो इरेक्टस. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो असे दिसते, कारण पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची दिशा कशी आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये भेटणार आहे किंवा इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर पहा, खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? गोड्या पाण्याचे सरोवर कोणते नाही म्हटलेले आहे? सांबर, कारण सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड, अलिबाग, डॅश डॅश, वांद्रे. तर मुंबई उपनगर, वांद्रे पूर्व असे याचे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. आता यानंतरचे जे प्रश्न आहेत ते माझ्याकडून गहाळ झालेले आहे ते, त्यामुळे आपण एक क्वेश्चन पेपरचं बुक आहे त्यामधील आपण काय करूया, क्वेश्चन पुढचे घेऊयात. त्यापैकी अयोग्य विधान कोणते? 144 नंबरला पहा. आणि अयोग्य विधान आहे हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. हे काय आहे? अयोग्य म्हणजे चुकीचे आहे. आता पर्याय 1 बघा, हिम व बर्फ यात फरक असतो. हो असतो. हिम अपारदर्शक व बर्फ पारदर्शक असते. हो. अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होते. हो. तर पर्याय क्रमांक बी हे काय आहे? चूक आहे. नंतर पहा 145ला, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? आणि उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 7. त्यानंतर 146 नंबरला, राष्ट्रपती हे टीमटीम नसतात. काय म्हटलेत? एक टीमटीम नसतात. 146 नंबरला पहा,
पर्याय क्रमांक 3, ते देशाचे वास्तव प्रमुख नसतात. ते देशाचे प्रथम नागरिक असतात. ते घटनात्मक प्रमुख असतात. केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात, परंतु ते देशाचे वास्तव प्रमुख नसतात. त्यामुळे ते नामधारी असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर येणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर तुम्हाला केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या तिन्ही सूचींचा अभ्यास करायचा आहे. वारंवार ह्या सूचीवर प्रश्न TETमध्ये आलेले आहेत. तर पहा, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, समवर्ती सूची. राज्य आणि केंद्र मिळून शिक्षणावर काय करतात? निर्णय घेतात. त्यामुळे समवर्ती सूची याचे हे काय उत्तर आहे. 148 पहा. खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा. जागतिक आरोग्य परिषद म्हणजे WHO किंवा जागतिक व्यापार संघटना WTO, अन्न धान्य व कृषी परिषद FAO, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद UNESCO. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, WTO, जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर तुम्हाला बघा, महत्त्वाच्या संस्था व त्यांची स्थापना वर्षे तसेच त्यांची मुख्यालये कुठे आहेत याचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. एखाद्या सामान्य ज्ञान पुस्तकात तुम्हाला हे मिळून जाईल. नेक्स्ट पहा. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब. राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यात विषयानुसार संरचना म्हणतात. त्याला विषयानुसार काय म्हणतात? संरचना म्हणतात. हे एक विधान बरोबर आहे. नंतर लास्ट वन बघा. खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर डायरेक्ट सांगते. गाव, शहरे हे सामाजिक घटक आहेत. हे विधान योग्य आहे. अशा प्रकारे आज आपण 2013चा TET पेपर 1 मधील परिसर अभ्यासाचे प्रश्नपत्रिका कशी होती, क्वेश्चन्स कसे होते, प्रश्न कसे होते हे अभ्यासले आहोत. त्याबरोबरच तुम्हाला अनुषंगाने मी संदर्भीय साहित्य पण सांगितले आहे. व्हिडिओ जर युजफुल वाटला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. याचबरोबर मी तुम्हाला मराठी व्याकरणची प्लेलिस्ट तसेच मॅथ्स ट्रिक्स म्हणजे महत्त्वाच्या मॅथ्स ट्रिक्ससुद्धा अपलोड केलेल्या आहेत. त्याचबरोबर 2013 ते 2024च्या प्रश्नपत्रिकाही मी तुम्हाला अपलोड केलेल्या आहेत आणि अपलोड करत आहे. त्या सर्वांचा तुम्ही अभ्यास करू शकता. एकदम फ्री आहे मित्रांनो. एक लाईक करायला हरकत नाही. थँक्यू.